भारतातील सर्वात धक्कादायक घटना भारत. इतिहास, संस्कृती आणि परंपरेचा देश. पण याच इतिहासात काही अशा घटना घडल्या ज्यांनी संपूर्ण देश हादरवून टाकला. आज आपण अशाच भारतातील सर्वात धक्कादायक घटनांबद्दल सोप्या शब्दात जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटची घटना आजही मन सुन्न करून जाते. एक जालियनवाला बाग हत्याकांड 1919. 13 एप्रिल 1919. अमृतसर. जालियनवाला बाग. निशस्त्र लोक शांतपणे जमले होते. तेवढ्यात इंग्रज अधिकारी जनरल डायरने गोळीबाराचे आदेश दिले. कोणतीही चेतावणी नाही, पळून जाण्याचा मार्ग नाही. शेकडो निष्पाप लोक क्षणात मारले गेले. ही घटना ब्रिटिश सत्तेचा खरा चेहरा दाखवणारी आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी दिशा देणारी ठरली. भारताची फाळणी 1947. 15 ऑगस्ट 1947. भारत स्वतंत्र झाला. पण त्याचवेळी देशाची फाळणी झाली. लाखो लोक घरदार सोडून पळाले. कुटुंब तुटली. धर्माच्या नावावर हिंसा झाली. अंदाजे 10-15 लाख लोक मारले गेले. कोट्यवधी लोक विस्थापित झाले. स्वातंत्र्याचा आनंद क्षणातच दुःखात बदलला. 3 इंदिरा गांधी हत्या. 1984. 29 ऑक्टोबर 1984. यांची हत्या त्यांच्याच अंगरक्षकांनी केली. हा धक्का इतका मोठा होता की संपूर्ण देश स्तब्ध झाला. त्यानंतर भीषण दंगली उसळल्या. हजारो निष्पाप लोकांचे प्राण गेले. देशात अस्थिरता निर्माण झाली. 4, 2, 6, 1, 1. मुंबई दहशतवादी हल्ला 2008. 2-6. नोव्हेंबर 2008. मुंबई. दहशतवाद्यांनी ताज हॉटेल, CST स्टेशन, नरिमन हाऊस अशा ठिकाणी हल्ले केले. 3 दिवस देश श्वास रोखून पाहत होता. 160 पेक्षा अधिक लोक मारले गेले. भारताच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला. ही घटना आजही अंगावर काटा आणते. 5. कोरोना महामारी 2020 ते 2021. अचानक आलेला एक अदृश्य शत्रू कोरोना. भारतामध्ये लाखो लोकांचे प्राण गेले. रुग्णालये भरली. ऑक्सिजनसाठी लोक तडफडले. प्रत्येक घरात दुःख, भीती आणि अनिश्चितता होती. ही घटना माणसाला माणसाची किंमत आणि आरोग्याचं महत्त्व समजावून गेली. निष्कर्ष. या घटना वेगवेगळ्या काळात घडल्या, पण त्यांचा एकच संदेश आहे. इतिहास फक्त वाचण्यासाठी नसतो, तो शिकण्यासाठी असतो. जर आपण चुका ओळखल्या, सत्य स्वीकारलं आणि माणुसकी जपली, तरच भविष्य सुरक्षित राहील. इतिहास विसरला तर तो पुन्हा घडतो. म्हणून इतिहास समजून घेणं खूप गरजेचं आहे.